सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स जिल्हा समितीच्या वतीने बुधवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 11 वाजता भाजीपाला विक्रेते, चारचाकी फेरीवाले यांच्या अतिक्रमण प्रश्नी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर व माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली 70 फूट रस्ता भाजी मंडई येथून मोर्चा निघाला। हा मोर्चा 70 फूट रस्ता भाजी मंडईपासून संत तुकाराम चौक, पाथरूड चौक, पोटफाडी चौक, सिव्हिल चौक, रंगभवन ते पूनम गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले। धंदा करतात, 40-50 शेतकरी धंदा करतात। 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढला, भाजीपाला आणि फळ विक्रेते कुठेही बसून ते विक्री करू शकतात असं। पण महानगरपालिकेनं कोणालाही विश्वासामध्ये न घेता करोडो रुपये खर्च करून चिप्पा मार्केट केले। तो चिप्पा मार्केट दारूचा अड्डा झालेला आहे। आतापर्यंत 2 मर्डर झालेले आहे। अनेकदा आम्ही भाजीवाल्यांचं प्रबोधन करून त्या चिप्पा मार्केटमध्ये 3-4 वेळेला मार्केट बसवण्याचा प्रयत्न केला। 15 दिवस, महिना, 1.5 महिने बसले। रोज तर त्यांना 50-100 रुपये जर विक्री होत नसेल तर हे 200 माणसं मरायचं का? या शहरामध्ये, राज्यामध्ये 2 नंबर धंदे करायला पूर्ण संरक्षण आहे। पण आम्ही वाहतुकीला अडथळा न करता भाजी विकणं गुन्हा आहे। म्हणून आज कमिशनरला सकाळी 10 वाजता भेटलो। 35-40 मिनिटं चर्चा झाली। त्याने लवकरच निर्णय देईन असं सांगितलं। परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक आहे। 4-4, 5-5 हजाराचा माल उचलून नेतात। त्या मालाचं काय होतं पत्ता लागत नाही। तिथं 2 अतिक्रमणाच्या गाड्या आणि पोलीस ठेवलेलं आहे। कोणी त्या ठिकाणी भाजीपाला विकू नये। मग आम्ही काही दरोड्या घालायचं का? जगायचं कसं आम्ही? अरे मुंबईमध्ये जावा, VT स्टेशन पुढे किती गर्दी आहे। प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गर्दी किती आहे। पुण्याचं बघा, इतर शहरामध्ये बघा, या सोलापुरामध्ये स्टेशन रोडचं मार्केट आहे, इतर ठिकाणचे मार्केट आहे।